ख्रिस्ती धर्माचा संस्थापक भगवान येशू ख्रिस्त याने नवे तत्त्वज्ञान दिले. स्वतःला देवाचा प्रतिनिधी मानून, दूत मानून जीवनाचा एक नवा मार्ग दाखवला. पण हा मार्ग काही जणांना पटला नाही. त्यांनी सत्तेला हाताशी धरून येशूला देहांताची शिक्षा दिली. ही शिक्षा देखील अत्यंत क्रूरपणे अंमलात आणली गेली. शिक्षेचा क्रूस येशूला स्वतःसह वाहून नेण्यास लावला. त्यानंतर त्याला क्रूसावर ठेवून त्याच्या हातापायांत खिळे ठोकण्यात आले. येशूवर ही कारवाई झाली तो दिवस होता शुक्रवार. तेव्हापासून गुड फ्रायडे हा दिवस एक सण म्हणून साजरा केला जातो. येशूच्या बलिदानाची आठवण करून त्याला आदरांजली अर्पण करणे हा या सणाचा उद्देश असतो. गुड फ्रायडेशी संबंधित पुढे काही सण साजरे केले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे ईस्टर. गुड फ्रायडे नंतर येणाऱ्या तिसऱ्या दिवशी रविवारी ईस्टर साजरा करतात. ईस्टर का साजरा केला जातो तर या दिवशी भगवान येशूचे पुनरुत्थान झाले. पूर्वी हा सण नेमका कधी साजरा करावा यावर या धर्माच्या विविध धर्मगुरूंत मतभेद होते. अखेर इसवी सन 325 साली याबाबत निर्णय झाला. 21 मार्च नंतर जी पौर्णिमा येईल त्याच्या पुढचा रविवार ईस्टरचा दिवस म्हणून साजरा करावा असे ठरले. पुनरुत्थानाच्या आधीचा जो रविवार येतो त्याला पाम संडे म्हणतात. भगवान येशूने त्या दिवशी जेरुसलेम इथे प्रवेश मिळवला होता. पुनरुत्थानाच्या दिनानंतर 40व्या दिवशी भगवान येशू स्वर्ग प्रवेश करते झाले असे मानून हा 40वा दिवस स्वर्गारोहण दिन म्हणून साजरा केला जातो. तर 50वा दिवस पेंटेकोस्ट म्हणून पाळला जातो. ईस्टरच्या दिवशी ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जमून प्रार्थना करतात. येशूच्या पुनरुत्थानाबद्दल आनंद व्यक्त करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी अंडी वाटण्याचा देखील प्रघात आहे. अंड्याच्या अवस्थेतूनच पुढे पृथ्वीवर जीव जन्मास येतो म्हणून पुनरुत्थानाचे प्रतीक म्हणून अंडी वाटण्याचाही प्रघात आहे. धन्यवाद. O Christ, our King, with humble heart I pray. In thanksgiving guide my steps each day. Your mercy vast, your love my soul's delight. In your salvation find eternal life.